नवीन येते गोलंदाज प्रतीक पाटील. अतिशय महत्त्वपूर्ण हे षटक असतील. दोन्ही टीमसाठी विजयाचं चित्र या षटकामध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 9 धावा. रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला. रोमहर्षक खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागला या सामन्यामध्ये. आणि ज्या ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना संघर्ष करत असता, संघर्ष प्रामाणिक असलं तर मात्र तुम्हाला यश मिळत असतोय. यश मैदानाच्या आतमध्ये कोण मिळवून देईल ते पाहायचं आहे. गोलंदाज की फलंदाज. 6 चेंडू 9चं लक्ष. प्रतीक पाटील गोलंदाज. समोर असणारे फलंदाज अन्वेष. सहा चेंडू 9चं समीकरण असताना पहिला चेंडू निर्धाव. समीकरण बदललं आता. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा असं समीकरण सामन्याचं. पुन्हा एकदा हा चेंडू दिशा भरकडली. पंचांचा स्वैरचा इशारा. धाव संख्या पोहोचली 25 वर. आता समीकरण राहिलं 5 चेंडू 8 धावा. पाच चेंडू 8 धावा असं समीकरण या सामन्याचं. हाही चेंडू अतिशय सुरेख. आता 4 चेंडू आणि 8 धावा. चार चेंडू 8 धावा या सामन्याचं समीकरण. हाही सुरेख चेंडू. आता समीकरण 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. सामना अतिशय रफ अँड टफ पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर जवळजवळ मोहोळ संघाची फलंदाजी खूप सुरेख राहिली. तदनंतर मात्र प्रणवनं कमबॅक केलंय. आता प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही सामना दुतर्फा. अजूनही दोन्ही बाजूने हा सामना आहे. 3 चेंडू आणि 7 धावाचं समीकरण. या सामन्यामध्ये रोहिंजन की मोहो, मोहो का रोहिंजन असं प्रश्न यावेळी पाहायला मिळतंय. हा चेंडू यावेळी भिरकावलाय. षटकार. दोन चेंडू आणि आता फक्त 1 धाव. अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला. आता 2 चेंडू आणि 1 धावाची गरज. खूप सुंदर हा सामना झाला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असल्या कारणाने 1 धाव काढणं हे गरजेचं असेल. येणारा 2 चेंडू आणि 1 धाव. दोन चेंडू 1 धाव असं समीकरण सामन्याचं. हा चेंडू डॉट. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. अतिशय रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खूप सारा चांगला सामना. अतिशय आता महत्वपूर्ण सामना. 1 चेंडू 1 धाव. एक चेंडू 1 धाव. अतिशय महत्वाचा सामना. 1 चेंडू हा खूप महत्वाचा आहे. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 6 धावा टेन्शन नसतं. मात्र 1 चेंडू 1 धावा हा टेन्शन असतं बॅट्समनला. पाहायचं कसं काय होतं या सामन्यामध्ये. 1 चेंडू 1. प्रेक्षणीय सामना.
आणि पुन्हा एकदा काय सामना झाला. 2 चेंडू एकची होती गरज, मात्र इथे झालं काय. रोंजन बी संघ हा सामना जिंकलाय. स्टंप उचला व्यवस्थित. पंच स्टंप घ्यायचे, पंच स्टंप घ्या. बबलू पाटील आणि आनंद म्हात्रेकडनं प्रतीकसाठी 500 रुपये, 1000 रुपये, 1000 आणि 500 असे पारितोषिक आलेत. स्वपन पाटील यांच्याकडनं 500 असे एकूण 2000 रुपयाचे पारितोषिक प्रतीक पाटील झालंय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा प्रतीकच. प्रतीक आपण यायचं आहे.